नमस्कार. मी ना आज आमच्या घरी गोठा बनवते. आज दिवाळीतला गोवर्धन पूजेचा दिवस आहे आणि आमच्याकडे असा छान गोठा बनवला जातो गाईच्या शेणापासनं आणि कार्ट नावाचं एक फळ असतं कडू, त्याच्यापासून गुरं दाखवली जातात. असं प्रतिकात्मक गाई-गुरांचा गोठा बनवतात. कारण गाई-गुरं वर्षभर आपल्यासाठी मेहनत करतात ना, मग त्यांच्या कष्टाची आज आठवण करायची म्हणून एक त्यांची प्रतिकात्मक असा गोठा वगैरे बनवून त्यांची पूजा केली जाते. तर आमच्याकडे काही गुरं नाही आहेत, गोठाही नाही आहे. पूर्वी असायचा. बाबा, आत्या, आजी-आजोबा हे सगळं असं छान गोठा बनवायचे, त्यांची पूजा करायचे. तर आत्ता पण ॲक्च्युली मला बाबाचे सगळं शिकवत आहेत. मी पहिल्यांदा करते आणि ते कॅमेऱ्याच्या मागे आहेत आणि ते मला सगळं सांगत आहेत, की हे कसं करायचं, का करायचं असतं आणि छान मज्जा येते. मला पण आवडतं हे सगळं करायला. तर बघू आता म्हणजे कितपत कसं छान-छान जमतंय ते. त्या जो गोठा आहे त्याच्या बाहेर गायरी असते, म्हणजे गोठ्यातलं सगळं शेण जमा करायचं आणि त्या खड्ड्यात ओतायचं. तर त्या खड्ड्याला गायरी म्हणतात, तर ती पण आम्ही बनवली आहे. आणि ही आमची छोटूशी गवळण जिच्या पदर आहे छान असं प्रतिकात्मक आहे आणि ते कार्ट त्याच्यावर ठेवलं आणि त्याच्यात दूध ओतलं म्हणजे ती गवळण गोठ्यातलं दूध घेऊन जाते. आणि हा एका साईडला राखण आहे, म्हणजे जो सगळ्या गुरांचं रक्षण करतो. त्याच्या हातात काठी पण दिली आहे. हीच ती गायरी जी मी तुम्हाला सांगत होते आणि ते शेण म्हणजे त्या बिया आहेत त्या फळाच्या सगळ्या ते प्रतिकात्मक आहे. ते शेण आपण अझ्युम करायचं. आणि ही आमच्या गोठ्याची समोरनं एंट्री आणि हे आमचे बरणीधर महाराज जे गोठ्याची पाहणी करायला शेवटी आले तिथे. आणि ही सगळी आमची छोटी छोटी गुरं आहेत. तर आम्ही ॲक्च्युली ना प्रत्येकाला अशी वेगवेगळी छान छान नावं दिली आहेत. त्यांचे छोटे छोटे वासरू आहेत वगैरे असं छान वाटतं आहे. त्यांच्यासमोर आमवण खायला म्हणजे गुरांना जे खायला देतात सगळं मिक्स करून त्याला आमच्या इथे आमवण म्हणतात. तर ते आमवण खायलासुद्धा त्यांच्यासमोर छोटी छोटी भांडी ठेवली आहेत की त्यातलं ते खातील. काही गायींसोबत त्यांची 2 छोटे छोटी वासरं आहेत, काहीसोबत 1 आहे, काही बैल आहेत. असं सगळं आम्ही तिथे ठेवलं आहे. तर हे छान छान गोठा आज बनवला आहे आम्ही. धन्यवाद.